आईचा मुलासाठी तुटणारा जीव, मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते. ज्यांच्यामुळे तिला उभी राहण्याचे बळ मिळते ते तिच्यातील मातृत्वामुळे. अशाच एका आईची हृदयस्पर्शी कहाणी. पावसाची सतत धार अखंड चालू होती. काळ आभाळ अजून गच्च भरून आलं होतं. सगळीकडे हिरवळ पसरली होती. पाऊस अजून थांबेल असं कुठेही जाणवत नव्हते. निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता. पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती. पावसाचा ती खूप राग करत होती. तिची तरी काय चुकी म्हणा. 2 दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. उपासमारीने पोरं हिरमुसून गेली होती. ती मासेमारी करून उपजीविका करत होती. त्यातून कुटुंबाचं पोट भरत होतं. नवरा बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते. पण नियतीने घाव घातला. नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती. साप चावण्याचे निमित्त होऊन तिचा नवरा दगावला होता. तरीही ती मुलाकडे बघून दिवस काढत होती. पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता. कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती. पारू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती. लहान मुलगा तापाने फणफणला होता. कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते. त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता. पारू त्यांच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती. मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखं म्हणत होता. पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला. आज मस्त बेत करते. माशाचं कालवण म्हणलं की सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं. भूक आणखीनच वाढली होती. संध्याकाळच्या वेळेला पारूनी झोपडीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता. छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता. तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले. 2 टोपल्या माशांकरिता घेऊन बकीने सुरेशला हाताला धरून निघाली. समुद्रात बरेच रोहू, मंगळ, सुरमई, मासळ्या होत्या. खेकडे आणि साप किनाऱ्यावर बरेच होते. रंगीत हिरवे, पांढरे, काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकावर पडलेले होते. कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते. सुरेश त्यांना मुद्दामून दगड मारत होता. छोट्याला तरी दृश्य बघून खूप आनंद वाटत होता. आनंदाने टाळ्या पिटावून त्याला साथ देत होता. हे त्यांच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने सुरेशची ती मात्र मुरली होती. पारूच्या नजरेत ते दृश्य पडताच, अरे सुरेश, कळतं का तुला? साप खेकड्यापासून सावध राहा. अंधार पडायला लागलाय. दगड मारू नकोस, साप चावेल. आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला. दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे त्याच्या कडेने चालला होता. त्याने काहीतरी खाल्ले होते. त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता. ते बघून सुरेशच्या अंगावर काटाच आला. त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले. तो घाबरू नये म्हणून. 3 सांजची वेळ झाली होती. पारूने टोपल्या भरून मासे पकडले होते. दोन्ही मुलांना घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले. पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे त्याने मासे विकून घरी आली. थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते. झोपडीत खूपच अंधार पसरला होता. तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले. तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं. झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने लगेच तिची पावसामुळे आंबट ओली झालेली साडी बदलून टाकली. छोट्या मुलाचे मातीने मळकटलेले कपडे ही काट्याकुट्यांनी चूल पेटवून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजायला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती. आई आई हाक मारत सुरेश आला. 2 दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता. सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते. पारू आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला. माशांच्या कालवणाचा वास सर्व घरभर पसरलेला असतो. त्या वासाने सुरेशची भूक अजूनच चाळवळली होती. सुरेश, आई खूप भूक लागली ग. कधी होणार जेवण? पारू, हे बघ भात शिजला की झालं. जा तोपर्यंत बाहेर खेळ, मी तुला हाक देते. सुरेश बाहेर खेळायला गेला. 2 दिवस उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं. अंगात कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता. तरीही ती काम करत होती. भात शिजला की सुरेशला हाक तिने दिली. सुरेश, चल पटकन जेवायला ये. सुरेशला बोलावून घेतलं.
आईच्या हाकेने तो उड्या मारत आनंदाने जेवायला माशाचं कालवण भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी आलं सुटलेले होते. पारूने जवळजवळ सगळं पातेले सुरेशच्या ताटात खाली केलं, कारण पारूला माहित होते की सुरेशची भूक खूप मोठी आहे, त्याचा आहार खूप मोठा आहे. पारू छोट्या मुलालाही भात चारण्याचा प्रयत्न करते, पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो, कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती. पारू स्वतःचे जेवण आटपून काम आवरून घेते, तोपर्यंत दोघही मुलं झोपी गेलेली असतात. पारूला आज समाधान वाटत होते. दोन्हीही मुले पोटभर जेवून झोपली होती. पाऊस आता बराच वाढला होता. विजेचा कडकडाट होत होता. मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती. मुलाकडे नजर टाकली. मुलं गाढ झोपली होती. त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली. सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली. उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली. त्याला जास्तच मळमळ होत होती. सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली. काय झालं रे सुरेश? सुरेश, काही नाही ग आई, मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली. कशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली? पारू त्याच विचारात होती. आई, तुला माहिती का? सुरेशच्या बोलण्याने पारू विचार चक्रातून बाहेर आली. काय रे, बोल ना, आई म्हणाली. आई, मी काल एक साप बघितला. तो साप माझ्याकडे चालला होता. तो खूपच फुगलेला, भयानक दिसत होता. तो साप आज स्वप्नात मला चावला. तो शेजारून जात होता आणि स्वप्नात कसा काय मला चावला? वेगळीच शंका मनातून काढली. सुरेशला झालेल्या उलटी ती आधीच घाबरली होती. ती चटकन उठून माशाचं कालवण बघायला गेली. जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवले होते ते सर्व तुकड्यावरून हात फिरवू लागले. तिला सापाच्या डोक्यासारखं, अंगासारखं माशाचे तुकडे वाटू लागले. ती खूप घाबरली. आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात? आपण मुलाला साप खायला घातला की काय? यामुळे उलटी झाली की काय? अशा अनेक विचाराने ती खूप घाबरली. तिचं अंग थरथरत कापत होते. नवरा साप चावल्याने गेला हे तिच्या मनात भीती बसली होती. ती उठायला गेली तशी ती जोरात चक्कर येऊन खाली पडली. आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आईजवळ आला. आई, काय झालं? उठ ना ग. सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत आईजवळ आला. दोघेही कडेला बसून आईला उठवत होते. आई आई म्हणून पारूला हलवत होते. आई, उठ ना, काय झालं तुला? दोघेही रडत होते. मुलाचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धास्ती घेतली की स्वतःचा जीव तिने गमावला होता. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.